नमस्कार मंडळी. तर काय झालं, रात्रीच ठरलं की आंब्याचा रस बनवायचा सकाळी म्हणून जेवणासाठी. तर पालवे साहेबांना विचारलं होतं तर त्याच्यासोबत काय बनवू तर ते बोलले रस आणि कांद्याची चटणी बनव. तर रसासोबत कांद्याची चटणी खूप छान लागते. आणि हे जे आंबे होते तर हे आंबे आम्ही कोकण ट्रिपला गेलो होतो तेव्हा येता येता घेतलेले हे आंबे होते. छान दिसले वरून, आत्ताही वरून किती छान दिसत आहे बघू शकता तुम्ही. मस्त दिसले म्हणून 1 डझन आंबे आणले होते. म्हटलं आता मस्त त्याचा रस बनवूया. आणि रस, चपाती, कांद्याची चटणी, डाळ भात असा मेनू होता. पण बघा या आंब्याने सगळा मूड ऑफ केला. फक्त एकच आंबा चांगला निघाला. मी जवळजवळ 7 ते 8 आंबे असेच फेकून दिले. म्हणजे ते जे चिरले तर आतून एकदम ते असे खराब निघले सगळे आंबे. फक्त एकच आंबा चांगला निघला. मग काय तेवढा एकाच आंब्याचा रस बनवला, कारण ठरवून ठेवलेला होता प्लॅन. आणि मग एक आंबा कापूनही ठेवला होता. म्हटलं जाऊ दे चला तेवढ्या एका आंब्याचा रस बनवून घेऊया. तेवढा एकच आंब्याचा रस केला. मग सगळा मूड ऑफ झालेला होता. आणि नंतर मग त्याच्यासोबत अशी कांद्याची चटणी करण्यासाठी घेतली. छोटे छोटे कांदे होते म्हणून 6-7 घेतले, असे कापले. जिरे मोहरीची फोडणी दिली, कढीपत्ता टाकला आणि कांदा छान असा परतू दिला. जवळजवळ 10 मिनटं कमी गॅसवर मीठ टाकून कांदा छान परतू दिला, थोडासा असा ब्राउनिश होईपर्यंत. आणि ब्राउनिश कांदा झाल्यानंतर त्याच्यामध्ये मग मी टाकलं आपलं कांदा लसूण मसाला, लाल तिखट, हळद. हे छान मिक्स केलं आणि पुन्हा झाकण ठेवलं. एक वाफ काढली त्याची. आणि नंतर मग सगळ्यात शेवटी त्याच्यामध्ये टाकला होता मी शेंगदाण्याचा कूट आणि वरतून टाकली होती थोडीशी कोथिंबीर. खूप छान अशी कांद्याची चटणी तयार होती. रस्सासोबत तर खूप अशी अप्रतिम लागते. तर आम्ही रस बनवला की नक्की बनवत असते ही कांद्याची चटणी. आणि पालवे साहेबांनाही खूप आवडते तर ते म्हटले होते चटणी बनव. म्हटलं आता रसाचा प्लॅन तर थोडासा फिसकटलाच होता. एकच आंब्याचा रस झाला होता, सोबत डाळ भात बनवला होता नंतरच्याला. मग मी तर त्यांना जायचं होतं ऑफिसला. तर मग स्वयंपाक झाला तर लगेच म्हटलं चला त्यांना जेवायला देऊया. तर कांद्याची चटणी आणि आंब्याचा रस आणि चपाती असं त्यांच्यासाठी सकाळी जेवण बनवून तयार झालं होतं 10 वाजताच. एकदा जेवून गेले की मग यायला संध्याकाळी 7 वाजले तरी चालतं. मग ते टिफिन वगैरे घेऊन जात नाहीत. तर असं जेवण झालं. आणि नंतर मग दुपारच्याला थोडंसं परत बनवावं लागलं मला. डाळ भात आणि थोडीशी भाजी पण बनवली होती दुसरी, कारण आंब्यामुळे आमचा सगळा प्लॅनच